सगळ्या अध्यायातलं एक एक वाक्य सांगतो. भगवंतांनी संतांची स्तुती करण्याचे कसे प्रयत्न केलेत हे मी त्या निमित्तानं आपल्याला सांगतो. ऐका. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्थितप्रज्ञाचं जे वर्णन केलं तो संतांच्या स्तुतीचा प्रयत्नच आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्मयोगाचं जे वर्णन केलं तो संत स्तुतीचा एक प्रयत्नच आहे. चौथ्या अध्यायामध्ये निष्कामतेचं जे वर्णन आलं तो संत स्तुतीचा एक प्रयत्नच आहे. पाचव्या अध्यायामध्ये ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते नस पापेन पद्मपत्रमिवांभसा तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा ना कळे असं म्हणून ज्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला हा संत स्तुतीचा एक प्रयत्नच आहे. त्याच्या पुढे 6व्या अध्यायामध्ये भगवंताने आगा योगी जो म्हणिजे तो देवांचाही देव जाणीजे तो सुख सर्वस्व माझे चैतन्य तो असं म्हणून ज्या योग्यांच्या वर्णनाचं चिंतन केलंय तो संतस्तुतीचा एक प्रयत्नच आहे. 7व्या अध्यायामध्ये ते एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले मायाजळ असं म्हणून तया ते असं म्हणून ज्यांची स्तुती केली तो संतस्तुतीचा एक प्रयत्नच आहे. 8व्या अध्यायामध्ये धूम्रमार्ग टाकून अर्चिरादी मार्गानं स्वसत्तेनं जाणारे कोण आहेत याचं वर्णन जे भगवंतांनी केलंय तो संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य सांगत असताना हे राजगुह्य कुणाला कळतं म्हणून भगवंतांनी ज्यांची स्तुती केली तो संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगत असताना ज्या वेगवेगळ्या विभूतीतून संत भगवंतांनी सांगितले तो संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन कुणाला दिसतं याचं शेवटच्या 4 श्लोकामध्ये 11व्या अध्यायाचे जे वर्णन आलं तो संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 12व्या अध्यायामध्ये तर विचारूच नका योमद भक्त हा समे प्रिय हा हे सगळं संतांचंच वर्णन आहे. 13व्या अध्यायात आलेलं ज्ञानाचं वर्णन संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 14व्या अध्यायातलं गुणातीताचं वर्णन संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 15व्या अध्यायामध्ये निर्माणमोहा जितसंगदोषा म्हणून जे संगदोष जिंकतात जे मानमोह ज्यांचा निवृत्त होतो म्हणून ज्यांचं वर्णन केलं तो संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीवानांची स्तुती करणं हा संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 17व्या अध्यायामध्ये सत्वगुण संपन्नता ज्यांच्या ठिकाणी राहते त्यांचं वर्णन हा संतस्तुतीचा प्रयत्न आहे. आणि 18वा अध्याय ही एकाध्यायी गीता असल्यामुळे पुन्हा सगळं तिथं एकत्र आलं हाही संतस्तुतीचा प्रयत्न आहे. म्हणजे भगवंतांनी जरी अर्जुनाच्या निमित्तानं जगाला ब्रह्मबोध दिला असला तरी भगवंताचा तो परार्थी हेतू झाला. भगवंताचा गीतेतला स्वार्थी हेतू फक्त संतांची स्तुती करून बघावी एवढाच आहे. पण बिचाराचं दुर्दैव त्या भगवंताचं असं आहे की इतके प्रयत्न करूनही भगवंताला संतांची स्तुती जमलेली नाही हे लक्षात घ्या. जर सकळासी ठावे असो तर मी का सांगत असो सगळ्यांनाच माहिती आहे असो ठावे सकळा पण मी तो सांगत असे भाग. याचं उत्तर मला एवढंच देऊन जायचं आहे की तुकोबाराय सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना म्हणजे कुणाला देव हेच संत रूपानं येतात हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे कुणाला. त्याचं उत्तर असं आहे सगळ्यांना म्हणजे सगळ्या जगाला माहीत नाही. हे जर माहिती असतं तर संतांचा छळ झाला नसता. कारण संतांचा छळ करणारे देवाला मानणारे होते. रामेश्वर भट्ट देवाला मानणारे नव्हते काय. किती सांगू मी आपल्याला. ज्ञानोबारांना त्रास देणारे देवाला मानणारे नव्हते काय. गर्व द्विजांचा अरे ते द्विज आहेत ना देवाला मानणारे आहेत ना वेद घोकणारे आहेत ना तरी ज्ञानोबारांना त्रास दिला का देवते संत हे माहीत नव्हतं म्हणून. मग सकळाशी ठावे म्हणजे कुणाला असो ठावे सकळा म्हणजे कुणाला. सकळा म्हणजे सगळ्या जगाला ठावे असो नाही त्याचा अन्वय वेगळा लावा. काय अर्थ आहे श्रुती स्मृती पुराण इतिहास या सकळा ठावे असो की देवते संत पण मी मात्र अनुभवे सांगत असो. विठ्ठला विठ्ठला नुसतं बाकीच्या श्रुतीलाही माहिती आहे. आपण बोललो ना श्रुतीला माहिती आहे उपनिषदाला माहिती आहे देव म्हणजेच संत आहेत याची कितीतरी प्रमाण. गीतेचं प्रमाण देता येतं आपल्याला अरे देव म्हणजेच संत आहेत बाबा ते मी वेगळे नाही. तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे आतुनी आतुवट वस्तू विचारे मी तेची ते उदारा सर्व येवैते ज्ञानीत वात्मैव मे मतम. अजून काय पाहिजे. झाले ते आणि मी एक आहोत भगवान बोलले. पुराण पहा भागवतामध्ये किती संदर्भ देऊ मी आपल्याला. संत माझ्या हृदयात आणि मी त्यांच्या हृदयात अशी आम्ही एक आहोत कितीतरी ठिकाणी. प्रल्हादाचं चरित्र काढा त्या चरित्रामध्ये भगवंताची ही वचनं आहेत आपल्याला दिसून येतील.
इतिहासाला विचारून बघा, इतिहासही तेच सांगतो. महाभारताला विचारून बघा, देव म्हणजेच संत. महाभारतही बोलतं, रामायणही बोलतं, देव म्हणजे संत आहे. या सगळ्यांना फक्त ठावे असो शब्दानं, मी मात्र अनुभवे सांगत असतो. तुकोबाराय म्हणतात, मला मात्र त्याचा अनुभव आहे आणि त्या संतांचा मला अनुभव असल्यामुळे मी तुम्हाला संतांचा परिचय करून देतो. कशा करता? तुकोबारायांना ओळखणं हे जीवनाचं ध्येय नाही महाराज. तुकोबाराय ज्ञानोबारायांसारख्या महात्म्यांना ओळखून त्यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या जीवनाचं ध्येय असावं. म्हणून आपल्या जीवनाच्या बाबतीत हे संतांना अपेक्षित असणारं ध्येय जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्याकरता तुकोबारायांच्या मुखातून संत स्तुती ऐकली पाहिजे आणि ती ऐकल्यानंतर तसे भावना, तसा अनुभव आपल्याला येईल. याच्याकरता तो परार्थी हेतू ठेवून तुकोबाराय संतांची स्तुती करतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, पुण्य प्राप्त व्हावं याच्याकरता संतांची स्तुती आणि पाप निवृत्ती व्हावी याच्याकरता संतांची स्तुती. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली आ भेटी हरिदासाची. संतांची या जपे पापे जाती असं तुकोबाराय बोलतात. पापाची निवृत्ती आणि पुण्याची प्राप्ती हे दोन्ही आपल्याला प्राप्त व्हावं याच्याकरता स्वार्थी हेतू ठेवून तुकोबाराय संतांची स्तुती करतात. एक आणि दुसरं मघाशी सांगितल्याप्रमाणे या निमित्तानं संतांची सेवा आपल्याकडून शब्द सुमनांनी घडावी हा तुकोबारायांचा त्याच्या मागचा हेतू आहे. कारण संत सेवा न करता अवघा भार देवा वाटे, देवाला त्याचा अवघा भार वाटतो. संतांची स्तुती करणं, आपण संतांची स्तुती करू तुकोबाराय करतील नवल नाही. संतांची सेवा देवाला सुद्धा उत्तम वाटते हे तुकोबारायांनी बोलून दाखवलं. परार्थी हेतू या दोन हेतूबद्दल मी बोलतो. हे दोन्ही हेतू कोणी असो, तुकोबाराय संतांची स्तुती करतात म्हणून हे दोन हेतू तुकोबारायांनी ठेवलेत असं समजायचं कारण नाही. संतांची स्तुती करण्यामध्ये स्वार्थी हेतू प्रत्येकाचा. मी आपल्याला थोडी मागे जाऊन उदाहरणं सांगेन. आपण ज्ञानेश्वरी काढा, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी काही स्वार्थी हेतू ठेवलाच नाही का? मी आपल्याला सांगतो, एकाच प्रकरणामध्ये स्वार्थी आणि परार्थी असे दोन्ही हेतू ज्ञानोबारायांनी सद्गुरू आणि संत स्तवनामध्ये लपवून ठेवलेले आपल्याला दिसून येत. सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण देतो, जाऊ द्या. 12व्या अध्यायाचं नमन ज्ञानोबारायांचं जवळजवळ सगळ्यांना पाठ आहे. याच्यात या नमनातलं अर्ध नमन हा ज्ञानोबारायांचा स्वार्थी हेतू आहे आणि अर्ध नमन हा ज्ञानोबारायांचा परार्थी हेतू आहे. विठ्ठल ऐका, मी सरळ सोडून देतो, आपल्याला सरळ सांगतो. सगळं नमन आपण बघा. ज्ञानोबारायांनी 12व्या अध्यायाच्या नमनामध्ये सद्गुरूंची जी स्तुती केली त्याच्यातला पहिला अर्धा भाग कुठपर्यंत? म्हणून आंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी या ओवीपर्यंत ज्ञानोबाराय जे बोलले तो सगळा ज्ञानोबारायांचा परार्थी हेतू आहे. आणि इथून पुढं ज्ञानोबाराय नमन संपेपर्यंत जे बोलले तो ज्ञानोबारायांचा स्वार्थी हेतू आहे.
मी आपल्याला सरळ सांगतो, ऐका. ज्ञानोबाराय काय वर्णन करतात? जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरद आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणा ते तापपोळी कैसे निवो शोक जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसी तो. शब्द बघा बरं ज्ञानोबारायांचे. मी सगळं नमन म्हणतो, मला तेवढंच पाठ आहे. ते ज्ञानोबारायांनी जे नमन केलंय ते बघा, त्यांच्या शब्दाकडे लक्ष द्या. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या शब्द योजनेचं चिंतन करताना दोन पद्धतीनं करावं लागतं. एक शब्द योजनेतून त्यांच्या अभंगाचं ओवीचं चिंतन करावं लागतं आणि आशय योजनेतून ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या शब्दांचं चिंतन करावं लागतं. दोन पद्धतीने त्याचा विचार होतो. ज्ञानोबारायांच्या शब्दाकडे लक्ष द्या आपण. ज्ञानोबाराय म्हणतात तरी कवणा ते तापपोळी. कवणा ते म्हणजे अरे कुणालाही तापपोळी कैसे नाही, शोक कुणाला होत नाही, सगळ्यांनाच होतो. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी कृपा दृष्टी निर्विष होय. ज्ञानोबाराय म्हणतात जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे आनंदाचा वर्षाव एकावर का सगळ्यांवर हो? संतांचा आनंदाचा वर्षाव सगळ्यांवर आहे. हे सगळ्यांकरता चाललंय. कवणा ते तापपोळी कैसे निवो शोक जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसी तू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तो. जो जो सेवक आहे त्याच्याकरता हे बोलणं चालू आहे, एका कुणाकरता हे बोलणं चालू नाही. आधार शक्तीचा अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पालकी परिये देशी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेबविसी 17 स्तन्य देसी अनाहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुझावनी म्हणोनी. कुणा एका करता नाही, जे जे या जगामध्ये साधक आहेत ना, म्हणून साधका तू माऊली. सगळ्या साधकांकरता तुम्ही माऊली आहात. एका करता बोलणं चालू नाही. हे ज्ञानोबारायांचं बोलणं हा ज्ञानोबारायांचा परार्थी हेतू आहे बरं. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली या कारणे मी सावली नसंडी तुझी. अहो सद्गुरूची कृपादृष्टी तुझे कारुण्य जयाचे अधिष्ठी ते सकल विद्याची सृष्टी धात्रा होय. म्हणून अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. इथपर्यंत ज्ञानोबाराय जे बोलले ना, तो ज्ञानोबारायांचा परार्थी हेतू आहे. जो जो कोणी साधक तुमच्याजवळ येईल त्याला तुम्ही मांडीवर थापटून थापटून झोपवता. तुम्ही त्याला 17 स्तन्य देता अनाहताचा हल्लर त्याच्याकरता आपण गाता. हे सगळं जे ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलं हा ज्ञानोबारायांचा संत वचनातला संत स्तुतीतला हा परार्थी हेतू मानावा लागेल. हा परार्थी हेतू. आणि इथून पुढं ज्ञानोबाराय जे बोलतात तो ज्ञानोबारायांचा स्वार्थी हेतू मानावा लागेल. विठ्ठल पुढं ज्ञानोबाराय जे बोलतात ते ज्ञानोबारायांचं बोलणं आता दुसऱ्यांकरता नाही, ते ज्ञानोबाराय आता स्वतः करता बोलतात. ज्ञानोबारायांची भाषा आता पुढची बघा. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाची आखाणी उघडवी देशेची अक्षोणी विवेक वेलीची लावणी होदे सैंग संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वाग्वाद आव्हाटे कुतर्काची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणे माते सर्वत्र करी ओसरते राणीवे वैसवे श्रोते श्रवणाची ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरे हो देई या जगा. पुढची शेवटची ओवी. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे तरीच हे आघवे निर्मीन माये. मी निर्मीन बरं, सगळ्या जगाने अशी निर्मिती करावी ही ज्ञानोबारायांची इच्छा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात मी हा ग्रंथ लिहायला बसलो, माझ्या ग्रंथामध्ये तुमच्या उपकारानं तुमच्या कृपेनं हे सगळं आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? नवरसाने माझा सागर भरलेला असायला पाहिजे. माझ्या ग्रंथामध्ये नवरस असले पाहिजेत. उचित रत्नांचे आगर म्हणजे माझा ग्रंथ पाहिजे.
भावार्थाचे गिरीवर माझ्या ग्रंथामध्ये जन्माला आले पाहिजेत. साहित्य सोन्याची खाण पाहिजे माझा ग्रंथ, म्हणजे साहित्याच्या पितळ्याची खाण नाही, साहित्याच्या ॲल्युमिनियमची जर्मनची खाण नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे साहित्य सोनियाची आखाणी, उघडवी देशेची आक्षणे. एवढंच नाही, माझ्या ग्रंथामध्ये वाईट लोकांचं सगळं नष्ट, विचार नष्ट झाले पाहिजेत. पाखांडाचे दरकुटे, मोडी वागवाद आव्हाटे, कुतर्काची दुष्टे सावजे फेडी, हे माझ्या शब्दाचं सामर्थ्य असलं पाहिजे. आणि अशा गुणांनी माझा ग्रंथ युक्त असला पाहिजे. हे संतांच्या आणि सद्गुरूंच्या वर्णनातला ज्ञानोबरांचा स्वार्थी हेतू आहे. विठ्ठला याच्याही मागे चला. ज्ञानोबरांनी जसा स्वार्थी आणि परार्थी हेतू ठेवला ज्ञानेश्वरीमध्ये, सगळ्याच आपल्याला नमनामधून दिसून येतं. मला सगळंच सांगण्याचं, विस्तार करण्याचं कारण नाही. त्याच्याही पूर्वी चला, ही ज्ञानेश्वरी कोणत्या ग्रंथावरची टीका आहे? कोणत्या ग्रंथावर? भगवद्गीतेवरची टीका. ही भगवद्गीता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी तिकडे येतो. त्या भगवद्गीतेचाही विचार आपल्यासमोर ठेवतो. ऐका, भगवद्गीता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुणी सांगितली? भगवान श्रीकृष्णाने सांगितली. कुणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर सांगितली. सगळी उत्तरं बरोबर. आता एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. कशाकरता सांगितली? साधं उत्तर आहे. अर्जुन जो कर्तव्य परांगमुख झालेला होता, त्याला ज्ञान संपन्नता प्राप्त व्हावी आणि त्यांनी आपल्या कर्तव्य कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं, याच्याकरता भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली. बरोबर. हे बरोबर. म्हणजे अर्जुनाला ब्रह्मज्ञान देण्याकरता भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली. हे जर विधान असेल तर हे अर्धवट विधान आहे. ऐका, अर्जुनाला भगवंतांनी ज्ञान होण्याकरता गीता सांगितली. हा गीता सांगण्याच्या मागे भगवंताचा परार्थी हेतू आहे. पण या गीता सांगण्यामध्ये भगवंताचा एक स्वार्थी हेतू आहे, तोही आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून मी अभंगाचा विचार विशेषत्वाने गीतेच्या अनुषंगाने करतो, त्याचा तेवढ्या करता बोलतो. ऐका, भगवंताचा स्वार्थी हेतू काय? अर्जुनाला म्हणजे अर्जुनासारख्या, अर्जुनाच्या अधिकाऱ्यातल्या सगळ्यांना हे ज्ञान प्राप्त व्हावं. अर्जुनाची ये पाती जे परिसणे, ज्ञानोबराय सुरुवातीलाच बोलून आले. नाही, शेवटी बोलताना ज्ञानोबराय हेही बोलून आले की अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर वजे कुणाचे फेडिले? एकट्याचे का जगाचे? सगळ्या जगाचं ओझं फेडलं ना. मग अर्जुनाच्या योग्यतेचे जे असतील त्यांना ब्रह्मज्ञान व्हावं याच्याकरता म्हणून गीता सांगितली. हा भगवंताचा परार्थी हेतू आहे. पण भगवंताचा स्वार्थी हेतू याच्यामध्ये सुप्त आहे. परार्थी काय होतं मी जरा स्पष्ट बोलतो, क्षमा मागो. परमार्थामध्ये परार्थी हेतू जेवढ्या उघडपणे उघडा केला जातो तेवढा स्वार्थी हेतू उघडा केला जात नसतो. विठ्ठला विठ्ठला. ऐका, अहो मनुष्य परमार्थ जेवढा उघडा दाखवतो तेवढा प्रपंच उघडा दाखवत नाही हो. नाही, परमार्थ करताना सुद्धा असलेला स्वार्थ कोणी उघडा करत नसतं. परमार्थ असतो पण त्याच्या मागे लपलेला स्वार्थ कोण सांगतो? कोणी सांगत नसतं. तसं भगवंतांनी सुद्धा आपला स्वार्थी हेतू प्रकट केला नाही. अर्जुनाच्या निमित्ताने जगाला ब्रह्मज्ञान द्यावं, परार्थी हेतू झाला. पण याच्या मागे भगवंताचा स्वार्थी हेतू एवढाच आहे की अर्जुनाला ब्रह्मज्ञान देण्याच्या निमित्तानं संतांची स्तुती करता येते का हे बघावं, हा स्वार्थी हेतू आहे. विठ्ठला विठ्ठला. त्याच्या मागची कारण सांगतो मी. हे आधांतरी बोलत नाही, गीतेचा प्रत्येक अध्यायाचा विचार करून बोलतो. आणि म्हणून गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतांनी हा प्रयत्न करून बघितलेला आहे की या निमित्तानं संतांची स्तुती करता येते का. मी आपल्याला सगळी गीता सांगावी एवढा वेळ नाही माझ्या हातात. आणि सगळी गीता सांगावी हे ऐकणं सुद्धा तुमच्याच्याने शक्य नाही वेळेच्या मर्यादेमध्ये. थोडंसं एकेका वाक्यात एक अध्याय सांगतो, जास्त नाही.
गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवान वाचायला प्रारंभ झाला आपल्याला ठाऊक आहे. कुठपर्यंत? सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, तिथपर्यंत. म्हणजे अशोच्यानन्व शोचस्त्वम तिथपासून ते सर्वधर्मान परित्यज्य. काही विद्वानांच्या मते एवढीच गीता आहे. गीतेवरचे जे काही टीकाकार आहेत ना ते एवढंच सांगतात. कारण का? कारण पहिल्या श्लोकामध्ये जो शोकाचा विषय सुरू झाला. काय असतं, आता हे वेदांताचे विषय आहेत, या वेळेला सांगावेत न सांगावेत मला नेमकं कळत नाही, पण तरी एक वाक्य तरी सांगतो. उपक्रम आणि उपसंहाराचं ऐक्य असल्याशिवाय विचाराची परिपूर्णता मानली जात नसते. म्हणजे काय? ज्या विचारापासून आमचं चिंतन सुरू झालं त्याच विचारामध्ये आमच्या चिंतनाची समाप्ती झाली पाहिजे. आपण अभंगाला जिथून सुरुवात केली तिथंच अभंग संपला पाहिजे की नाही? नाही तर सुरुवात केली पहिल्या चरणात आणि नंतर बघू उजडल तिथं उजडल, बघू जसं सुचल तसं बोलत जाऊ, असं चिंतन नसतं. उपक्रम जिथं केला तिथंच उपसंहार, त्याच विचारामध्ये उपसंहार झाला पाहिजे. म्हणून अशोच्यानन्व शोचस्त्वम, शोकाच्या विचारापासून जर गीतेला प्रारंभ झाला असेल तर सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः, शोक करू नकोस, इथपर्यंत गीतेची परिसमाप्ती व्हायला पाहिजे की नाही? शोक कोण करतं इथून जर विचाराला सुरुवात झाली असेल तर अर्जुना तू शोक करू नकोस, इथं विचाराची परिसमाप्ती झाली. म्हणून एवढीच गीता मानणारा सुद्धा एक विद्वानांचा वर्ग आहे. नाही असं नाही, मला तोही विचार सांगायचा नाही. अशोच्यानन्व दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून गीतेला प्रारंभ झाला ते 18व्या अध्यायापर्यंत. मी सगळ्या अध्यायातलं एक एक वाक्य सांगतो. भगवंतांनी संतांची स्तुती करण्याचे कसे प्रयत्न केलेत हे मी त्या निमित्तानं आपल्याला सांगतो. ऐका. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्थितप्रज्ञाचं जे वर्णन केलं तो संतांच्या स्तुतीचा प्रयत्नच आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्मयोगाचं जे वर्णन केलं तो संत स्तुतीचा एक प्रयत्नच आहे. चौथ्या अध्यायामध्ये निष्कामतेचं जे वर्णन आलं तो संत स्तुतीचा एक प्रयत्नच आहे. 5व्या अध्यायामध्ये ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते नस पापेन पद्मपत्रमिवांभसा, तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा ना कळे, असं म्हणून ज्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला हा संत स्तुतीचा एक प्रयत्नच आहे. त्याच्या पुढे 6व्या अध्यायामध्ये भगवंताने आगा योगी जो म्हणीजे तो देवांचाही देव जाणीजे, तो सुख सर्वस्व माझे चैतन्य तो, असं म्हणून ज्या योग्यांच्या वर्णनाचं चिंतन केलंय तो संतस्तुतीचा एक प्रयत्नच आहे. 7व्या अध्यायामध्ये ते एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले मायाजळ, असं म्हणून तया ते असं म्हणून ज्यांची स्तुती केली तो संतस्तुतीचा एक प्रयत्नच आहे. 8व्या अध्यायामध्ये धूम्रमार्ग टाकून अर्चिरादी मार्गानं स्वसत्तेनं जाणारे कोण आहेत याचं वर्णन जे भगवंतानी केलंय तो संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य सांगत असताना हे राजगुह्य कुणाला कळतं म्हणून भगवंतानी ज्यांची स्तुती केली तो संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगत असताना ज्या वेगवेगळ्या विभूतीतून संत भगवंतानी सांगितले तो संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन कुणाला दिसतं याचं शेवटच्या 4 श्लोकामध्ये 11व्या अध्यायाचे जे वर्णन आलं तो संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 12व्या अध्यायामध्ये तर विचारूच नका, योमत भक्त हा समे प्रिय हा, हे सगळं संतांचंच वर्णन आहे. 13व्या अध्यायात आलेलं ज्ञानाचं वर्णन संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 14व्या अध्यायातलं गुणातीताचं वर्णन संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 15व्या अध्यायामध्ये निर्मानमोहा जितसंगदोषा म्हणून जे संगदोष जिंकतात, जे मानमोह ज्यांचा निवृत्त होतो म्हणून ज्यांचं वर्णन केलं तो संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीवानांची स्तुती करणं हा संतस्तुतीचा प्रयत्न आहे. 17व्या अध्यायामध्ये सत्वगुण संपन्नता ज्यांच्या ठिकाणी राहते त्यांचं वर्णन हा संतस्तुतीचा प्रयत्न आहे. आणि 18वा अध्याय ही एकाध्यायी गीता असल्यामुळे पुन्हा सगळं तिथं एकत्र आलं, हाही संतस्तुतीचा प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे भगवंतानी जरी अर्जुनाच्या निमित्तानं जगाला ब्रह्मबोध दिला असला तरी भगवंताचा तो परार्थी हेतू झाला. भगवंताचा गीतेतला स्वार्थी हेतू फक्त संतांची स्तुती करून बघावी
एवढाच आहे. पण बिचाराचं दुर्दैव त्या भगवंताचं असं आहे की इतके प्रयत्न करूनही भगवंताला संतांची स्तुती जमलेली नाही, हे लक्षात घ्या. आणि या दृष्टीने जर विचार केला तर भगवंताचा जसा स्वार्थी आणि परार्थी हेतू असतो, ज्ञानोबारायांचा जसा स्वार्थी आणि परार्थी हेतू आहे, तसं तुकोबाराय सुद्धा संत स्तुतीमध्ये जे प्रवृत्त होतात त्याच्या मागे एक स्वार्थी हेतू आहे, एक परार्थी हेतू आहे. स्वार्थी हेतूचा विचार करताना दोन पद्धतीनं करता येतो. एक, पुण्याची प्राप्ती व्हावी, त्याच्याच अनुषंगानं त्याच्या पोटात पापाची निवृत्ती व्हावी. आणि दुसरा हेतू, या निमित्तानं संतांचं पूजन, संतांची स्तुती करून संतांची सेवा करता यावी, हा तुकोबारायांचा दुसरा हेतू. आणि तुकोबारायांचे दोन परार्थी हेतू आहेत. तुकोबाराय का संत स्तुती करतात? परार्थी हेतू दोन एवढ्या करता की तुकोबारायांनी संत स्तुती केली नसती तर काय बिघडलं असतं, त्याच्या मागे त्यांचा परार्थी हेतू आहे. तुम्हाला आम्हाला संत कळावेत, हा पहिला परार्थी हेतू. आणि ते संत कळल्यामुळे संत सेवेकडे आपली प्रवृत्ती होऊन आपण संत स्वरूपाला प्राप्त व्हावं, हा तुकोबारायांचा परार्थी हेतू आहे. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांनी संत स्तुती का केली? त्यांनी केली म्हणून आपल्याला संत कळाले. जर तुकोबारायांनी संतांची स्तुती केली नसती, संतांचं वर्णन केलं नसतं, तर आपल्याला संत कळायला काय मार्ग होता सांगा ना. मी आपल्याला सरळ सांगतो, नामदेवराय जर झाले नसते तर ज्ञानोबारायांची समाधी कुणाला कळली असती सांगा ना. नामदेवराय जर झाले नसते तर सोपान काकांची, निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कुणाला कळाली असती. नामदेवराय जर झाले नसते तर चोखोबारायांचं चरित्र, गोरोबा काकांचं चरित्र कुणाला कळालं असतं सांगा ना. नाही महाराज, त्यांनी जी स्तुती केली ती आम्हाला संत कळावेत म्हणून. नाथ महाराज जर झाले नसते तर ज्ञानोबारायांच्या समाधीचा शोध कसा लागला असता बोला? असं नाही महाराज. तुकोबारायांनी संतांची स्तुती केली, तुमच्या आमच्या करता केली. आम्हाला संत कळाले पाहिजेत, संतांचं महात्म्य कळालं पाहिजे. आणि महात्म्य कशा करता कळावं? आपल्या जीवनामध्ये त्या संतांच्या चरणाकडे आपली प्रवृत्ती व्हावी, संत चरणाकडे आपली प्रवृत्ती व्हावी, हा तुकोबारायांचा एक परार्थी हेतू. आणि ती प्रवृत्ती होऊन आपणही संत पदावर अधिष्ठित व्हावं, हा तुकोबारायांचा दुसरा परार्थी हेतू. विठ्ठला विठ्ठला. चिंतन करून पहा मी काय सांगतो ते, बरं का. आपल्याला संत चरणाकडे प्रवृत्त करावं, संतांचा बोध करून द्यावा, संतांचं ज्ञान करून द्यावं, हा तुकोबारायांचा हेतू आहे. कारण ज्ञान झाल्याशिवाय काय आहे, मी अजून थोडं स्पष्ट बोलतो. आपण संतांकडे प्रवृत्त व्हावं हा सामान्य हेतू आहे. आणि आपण संत पदावर अधिष्ठित व्हावं हा तुकोबारायांचा विशेष हेतू आहे. या जगामधल्या सगळ्यांनी संत पदावर अधिष्ठित व्हावं ही संतांची व्यापक मनोभूमिका असते. आपण चिंतन करा. मी थोडंसं ज्ञानेश्वरीतलं पुन्हा बोलतो. आपल्याला पसायदान माहिती आहे. पसायदानामध्ये ज्ञानोबारायांनी जे जे मागितलंय ते तुमच्या माझ्या कल्याणाचं मागितलंय, मान्य. त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी संतांची काही स्तुती केली. कोण संत, कसे, काय करतात ते बाबा, ते काय त्यांनी काय करावं, त्यांच्याकडून जगाच्या काय अपेक्षा आहेत, संत महात्म्यांचं उत्तरदायित्व काय, हे ज्ञानोबारायांनी आपल्याला त्या पसायदानामध्ये सांगितलं की या संतांनी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमावी, त्यांनी सगळ्या जीवमात्रांना भेटत राहावं, मग ते अशी असावेत, ते मार्तंड जे तापहीन असावेत, जे सर्वाही सदा सज्जन सोयरे असावेत, कलंकरहित चंद्राप्रमाणे ते असावेत, ते अमुक असावेत, तमुक असावेत, ही सगळी जी वर्णन आली. आणि त्याच्या बरोबरीनं ज्ञानोबारायांनी जी चिंतन केली की नाही, त्याचाही आपण विचार करा. हे सगळं चिंतन करताना ज्ञानोबाराय पुढं काय बोलले हे लक्षात घ्या. हे बोलताना ज्ञानोबारायांची या जगाकडे बघण्याची अपेक्षा काय आहे हेही आपण विचारात घ्या. ज्ञानोबाराय काय म्हणतात की बाबा, चंद्रमेजी आलांछन, मार्तंड जे तापने, ते सर्वाही सदा सज्जन सोयर, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतीही लोकी, भजिजो आधी पुरुखी. हे सगळं किंबहुना सर्व सुखी होण्याकरता आपल्या जीवनामध्ये काय आलं पाहिजे? आपल्या जीवनामध्ये काय आलं पाहिजे? जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजा, वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूचे आरव. आता हे इथं ऐका. चला कल्पतरूचे आरव,
चेतना चिंतामणीचे गाव, म्हणजे इथे कल्पतरू असावे पण ते चल असावे. हां, चला बरं का, ते चला कल्पतरू नाही बरं. ते बहुतेक लोक बोलताना पसायदा चला कल्पतरू, कुठं चला, कुणाबरोबर चला, कुठं चालायचंय, पारायण झालं आता वस्त्र गुंडाळा चला, ते चला नाही, चला. च आणि च याच्यामध्ये अंतर आहे बरं, उच्चारामध्ये अंतर असतं. च वेगळं, च वेगळं, ज वेगळं, ज वेगळं. जहाज असंच म्हणायचं, चमचा असंच म्हणायचं, चमचा म्हणायचं नाही, हे अशुद्ध मराठी. चला चच म्हणायचं. चैतन्य महाराज म्हणायचं, चैतन्य असंच नाही, च नाही. एक सामान्य उदाहरण म्हणून च्या ठिकाणी चच आलं पाहिजे, च्या ठिकाणी चच आलं पाहिजे, जहाजच म्हणलं पाहिजे. जत्राच जत्रा म्हणून चालत नाही, जत्राच म्हणलं पाहिजे. तिथले ते उच्चार आहे. मराठी भाषा फार समृद्ध आहे महाराज, फार समृद्ध आहे उच्चारातून. हिंदी भाषेमध्ये आता हे आला विषय म्हणून सांगतो, हिंदी भाषेमध्ये च कुठं म्हणायचं आणि च कुठं म्हणायचं याची व्यवस्था आहे. ज कुठं म्हणायचं, ज कुठं म्हणायचं याची व्यवस्था हिंदी भाषेच्या बाराखडीमध्येच. हिंदी जर आपल्याला वाचायची सवय असेल तर आपल्याला लक्षात येईल, ज काढतात आणि त्याच्या खाली एक बारीक टिंब देते. हे ज झालं, ते नुसतं ज नाही, ते ज झालं, खाली टिंब दिला. च्या खाली काढून टिंब दिला की त्याला च म्हणायचं. हिंदी भाषेत उच्चाराची व्यवस्था आहे, दिग्दर्शन आहे. तसं मराठीमध्ये नाही आहे. मराठीमध्ये आपल्याला अधिकाधिक चांगल्या वाचनानेच ते आपलं वाचन चांगलं समृद्ध करून घेता येतं, दुसरा मार्ग नाही. त्यामुळे कशावरून निघालो आहे? हां, चला म्हणा बरं, मी वाट बघत होतो कोण म्हणतंय चला कल्पतरूचे आरोम. बरं, पसायदानामध्ये फार गोंधळ येतो. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, चुकीचंच म्हणणार. विश्वेश्वराओ असा कुठंच पाठ नाही, विश्वेशराओ असा शब्द आहे की नाही. मग विश्वेश्वराओ कुठं आलं? ते काय होतं? अतिपरिचयात अवज्ञा, संतत गमनात अनादरो भवती, मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्टम इंधनम कुरुते, अशी अवस्था झाली. ते नेहमी म्हणायचे कानपाठ झालंय ना. कधी ग्रंथात बघून पारायणाच्या वेळेला पसायदान आलं तरी माणूस जणू काही अख्खी ज्ञानेश्वरी पाठ असल्याच्या आविर्भावात वर बघत पसायदान म्हणतो. काय आविर्भाव असतात लोकांचे. एखादी परिचयाची ओवी येऊ द्या पारायणामध्ये, मनुष्य असा वर बघत म्हणतो, म्हणजे माझ्याकडे कोण बघतंय की मी वर बघत ओवी म्हणतो. हेच बघण्यातच आणि मग पुढच्या 10-15 वेळा मागे राहतो. मग कुठं आलो हे पुढं विचारावं लागतं. असं करून चालत नाही. कधीतरी ग्रंथामध्ये बघून ग्रंथात तुकोबाराय ज्ञानोबारायांचे शब्द तपासले पाहिजेत, ते नीट आपल्या जिभेवर वसवले पाहिजेत. त्याच्याकरता परिश्रम करावे लागतात. असो, कशाकरता बोलतो? चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे, हे जे सगळं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं ना, विशेषतः या ओळीमध्ये चला कल्पतरू, हेच सगळं वर्णन ज्ञानोबारायांनी तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम याचा विचार करताना यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरहा, त्या अर्जुनाच्या वर्णनामध्ये हेच सगळं वर्णन. की अर्जुन कसा आहे, अर्जुनाच्या ठिकाणी कोणते गुण आहेत, अर्जुन म्हणजे कल्पतरूचा आरव कसा आहे, अर्जुन म्हणजे चेतना चिंतामणीचं गाव कसं आहे, हे वर्णन ज्ञानोबारायांनी केलं आहे. ज्ञानोबारायांना सुद्धा या जगामधला प्रत्येक जीव 18व्या अध्यायातला नष्टो मोहा म्हणणारा अर्जुन व्हावा अशी अपेक्षा आहे. ऐका, ज्ञानोबारायांना काय वाटतं? या जगामधला प्रत्येक जीव त्याने अर्जुन व्हावा. पण कोणता अर्जुन? पहिल्या अध्यायातला नाही, धनुष्यबाण ठेवणारा. नष्टो मोहा म्हणणारा जो अर्जुन, तसा अर्जुनाच्या पदावर सगळ्यांनी अधिष्ठित व्हावं. आणि तसं जर व्हायचं असेल तर आम्हाला संत स्वरूप कळालं पाहिजे. आणि ते होण्याकरता तुकोबाराय संतांची स्तुती करतात. आम्हाला संतांचं स्वरूप कळावं, कारण त्यांनी सांगितल्याशिवाय संतांचं स्वरूप कुणालाच कळणार नाही. तुकोबारायच संत सांगू शकतात, तुकोबारायांनाच ते कळू शकतं, इतरांना कळणार नाही महाराज. त्यांनी आम्हाला, कारण जोपर्यंत त्या संत स्वरूपाचा बोध आम्हाला होत नाही तोपर्यंत संत स्वरूपावर आम्ही अधिष्ठित होत नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण,
व्हावे ते आपण तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. कारण इथं शाब्दिकाचे काम नाही, शब्दानं कळणारं हे नाही आहे. मग तुकोबाराय तरी, अरे तुकोबाराय जरी बोलत असले तरी तुकोबारायांना त्या स्वरूपाचा अनुभव आहे. आपल्याला तुकोबाराय संतांचं महात्म्य काय सांगतात परवा बोलू ना. तुकोबाराय संत, अरे संत म्हणजे कुणी सामान्य मनुष्य नाही आहे. संत म्हणजे कुणीतरी कुणाच्या तरी पोटी आलेला एक महाभूतात्मक देह धारण केलेला जीव नाही आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे हा संत महात्मे म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा अवतार घेतो ना. किती प्रमाण त्याकरता आपल्याला देता येतील. ज्ञानोबाराय तेच बोलतात, नाथ महाराज तेच बोलतात, तुकोबारायांची भाषा तीच, नामदेवरायांची भाषा तीच, उपनिषदाची भाषा तीच, स्मृतीची भाषा तीच, श्रुतीची भाषा तीच, पुराणांची भाषा तीच, सगळीच प्रमाणं देता येतात. तुकोबाराय सांगतात, संत कोण आहे? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांग तसे भावे, असो ठावे सकळा. म्हटलं की नाही, मला गंमत वाटते, जर सकळा ठावे असो तर मी का सांगत असो? सर असो ठावे सकळा आहे की नाही, मग सकळा ठावे असो तर मग मी का सांगत असो? मी कशाला बोलायचं? माझं काय काम? जे सगळ्यांना माहिती आहे ते सांगणं हा अर्थवाद आहे, अनुवाद नावाचा अर्थवाद. अग्निर हिमस्य भेषजम, मीमांसेमध्ये त्याला प्रमाण आहे. हे सगळं नव्हे. अहो मला सांगा, थंडीवरचं औषध म्हणजे अग्नी असतो. अग्निर हिमस्य भेषजम, अग्नी हे थंडीवरचं औषध आहे. आता हे आम्हाला वेदांनी सांगितलं, हे मी कीर्तनात आत्ता सांगितलं. याच्यापूर्वी तुम्हाला माहीत नव्हतं का थंडी वाजल्यावर शेकोटी पेटवावं म्हणून? माहीत होतं का नव्हतं? आधीपासून माहितीच होतं की नाही? आधीपासून माहितीच होतं. थंडी वाजली की शेकोटी पेटवून बसायचं. आम्हाला लवकर शाळा असायची तर आम्ही शाळा बुडवून हेच उद्योग केले. हां, सकाळी एवढ्या सकाळी थंडीत शाळेत कोण जात? मग काय आपलं शाळेकरता म्हणून निघायचं. रस्त्यावर शाळेच्या बाहेर अलीकडे शिक्षकालाही दिसून आणि घरच्यांनाही दिसून अशी मधली जागा पकडायची आणि मग तिथं शेकोट्या पेटवून शाळेचा वेळ तिथं घालवायचं. हे केलंय ना, हे आम्हाला त्या वयात कळलं, सगळ्यांनाच लहान वयात कळलं. अग्नी हे थंडीवरचं औषध आहे हे सगळ्यांनाच माहिती. तरी वेदांनी आम्हाला सांगितलं अग्निर हिमस्य, याला म्हणायचा अर्थवाद, अनुवाद नावाचा अर्थवाद. विरोधे गुणवादस्यात अनुवादो अवधारिते भूतार्थवादस्तद्धानात अर्थवादस त्रिधा स्मृता. वेदांताचा विचार जर 3 प्रकारचे अर्थवाद. सोडून द्या विषय, काय आपल्याला आत्ता घेणं देणं नाही, त्या भानगडीतच पडायला नको आपल्या. माझा साधा मुद्दा आहे काय, जर सकळाशी ठावे असो तर मी का सांगत असो? सगळ्यांनाच माहिती आहे असो ठावे सकळा,
पण मी तो सांगत असे भाग. याचं उत्तर मला एवढंच देऊन जायचं आहे की तुकोबाराय सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना म्हणजे कुणाला? देव हेच संत रूपानं येतात हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे कुणाला? त्याचं उत्तर असं आहे, सगळ्यांना म्हणजे सगळ्या जगाला माहीत नाही. हे जर माहिती असतं तर संतांचा छळ झाला नसता. कारण संतांचा छळ करणारे देवाला मानणारे होते. रामेश्वर भट्ट देवाला मानणारे नव्हते काय? किती सांगू मी आपल्याला. ज्ञानोबारांना त्रास देणारे देवाला मानणारे नव्हते काय? गर्व द्विजांचा, अरे ते द्विज आहेत ना, देवाला मानणारे आहेत ना, वेद घोकणारे आहेत ना, तरी ज्ञानोबारांना त्रास दिला का? देव ते संत हे माहीत नव्हतं म्हणून. मग सकळाशी ठावे म्हणजे कुणाला? असो ठावे सकळा म्हणजे कुणाला? सकळा म्हणजे सगळ्या जगाला ठावे असो नाही, त्याचा अन्वय वेगळा लाव. काय अर्थ आहे? श्रुती स्मृती पुराण इतिहास या सकळा ठावे असो की देवते संत, पण मी मात्र अनुभवे सांगत असो. विठ्ठला विठ्ठला. नुसतं बाकीच्या श्रुतीलाही माहिती आहे. आपण बोललो ना, श्रुतीला माहिती आहे, उपनिषदाला माहिती आहे देव म्हणजेच संत आहेत. याची कितीतरी प्रमाण. गीतेचं प्रमाण देता येतं आपल्याला. अरे देव म्हणजेच संत आहेत बाबा, तेन मी वेगळे नाही. तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे आतुनी आतुवट वस्तू विचारे मी ते चिते उदारा सर्व एवैते ज्ञानीत वात्मैव मे मतम. अजून काय पाहिजे? झाले ते आणि मी एक आहोत. भगवान बोलले. पुराण पहा, भागवतामध्ये किती संदर्भ देऊ मी आपल्याला. संत माझ्या हृदयात आणि मी त्यांच्या हृदयात अशी आम्ही एक आहोत. कितीतरी ठिकाणी प्रल्हादाचं चरित्र काढा, त्या चरित्रामध्ये भगवंताची ही वचनं आहेत आपल्याला दिसून येतील. इतिहासाला विचारून बघा, इतिहासही तेच सांगतो. महाभारताला विचारून बघा, देव म्हणजेच संत. महाभारतही बोलतं, रामायणही बोलतं देव म्हणजे संत आहे. या सगळ्यांना फक्त ठावे असो शब्दानं, मी मात्र अनुभवे सांगत असतो. तुकोबाराय म्हणतात, मला मात्र त्याचा अनुभव आहे आणि त्या संतांचा मला अनुभव असल्यामुळे मी तुम्हाला संतांचा परिचय करून देतो. कशा करता? तुकोबारायांना ओळखणं हे जीवनाचं ध्येय नाही महाराज. तुकोबाराय ज्ञानोबारायांसारख्या महात्म्यांना ओळखून त्यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या जीवनाचं ध्येय असावं. म्हणून आपल्या जीवनाच्या बाबतीत हे संतांना अपेक्षित असणारं ध्येय जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्याकरता तुकोबारायांच्या मुखातून संत स्तुती ऐकली पाहिजे आणि ती ऐकल्यानंतर तसे भावना, तसा अनुभव आपल्याला येईल. याच्याकरता तो परार्थी हेतू ठेवून तुकोबाराय संतांची स्तुती करतात. ही जी स्तुती केली जाते, थोडंसं पुढे चालतो, प्रस्तावना माझी लांबेल. कदाचित सगळंच कीर्तन ह्याच्यात गेलं तरी मला काही फार फरक पडणार नाही. थोडंसं पुढे अभंगाचा खुलासा थोडक्या शब्दामध्ये करतो. तुकोबारायांनी संतांची स्तुती केली, पण ही स्तुती काही वेळेला अशी असते की ही स्तुती प्रत्येक वेळेला संपन्नतेनं पूर्णतेला जाईलच असं म्हणता येत नाही. असं म्हणता येत नाही. याची प्रमाणं मी आपल्याला देतो. ऐका, तुकोबाराय भले ते तुकोबाराय, भले तो परमात्मा आहे, पण संतांची स्तुती पूर्णतेनं कुणाला करता आली अशी उदाहरणं आपल्याला या जगतामध्ये दिसणार नाही. एक सामान्य युक्तिवाद मी करतो. तुकोबारायांना संतांची जर पूर्ण स्तुती जमलीच असती तर तुकोबारायांनी संतांची वेगवेगळ्या भूमिकेतले अभंग रचलेच नसते. एकाच अभंगामध्ये पूर्ण स्तुती झाली, आता स्तुती करण्यासारखं राहिलं काय? पुन्हा का अभंगाची रचना होणार नाही. तुकोबाराय जरी असले तरी काही म्हणून स्तुती करताना दोन प्रकार, मी पुन्हा एकदा सांगतो, स्तुती दोन प्रकारची असते. ज्या पदार्थाची स्तुती करायची त्या वर्ण्य विषयाची गुणचर्चा करणं हा स्तुतीचा एक प्रकार आहे, आणि ज्या पदार्थाची आपल्याला स्तुती करायची त्या वर्ण्य पदार्थाच्या गुणवर्णनाची शक्यता जर नसेल तर त्याची कुणाबरोबर तरी तुलना करून त्याची अवहेलना करणं हा स्तुतीचा दुसरा प्रकार आहे. विठ्ठला विठ्ठला हे अवघड वाटत असेल आपल्याला, सोपं बोलतो. ज्याची स्तुती करायची त्याचे गुण सांगणं हा एक प्रकार, आणि ज्याची स्तुती करायची त्याला सोडून इतरांची निंदा करणं हा दुसरा प्रकार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
बघा, चिंतन करून पहा. मी दोन्ही उदाहरणं आपल्याला सांगतो, दोन्ही उदाहरणं सांगतो. वर्णविषयाच्या गुणवर्णनाचं चिंतन करणं ही स्तुती आहे हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मनुष्य फार मोठा दाता आहे, मनुष्य फार मोठा उदार आहे, मनुष्य फार सज्जन आहे, मनुष्य सरळ मार्गी आहे, मनुष्य पारमार्थिक आहे, मनुष्य वारकरी आहे, कधी कुणाच्या अध्यात्मध्यात नाही, ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, गाथा त्याचा मुखोद्गत आहे, हरिपाठ केल्याशिवाय तोंडामध्ये पाण्याचा थेंब घेत नाही. हे सगळं वर्ण्य विषयाच्या गुणचिंतनातून प्रकट झालेली स्तुती आहे. बरोबर. आता ही स्तुती तर सगळेच करतात, परंतु काही वेळेला जेव्हा स्तुतीचा विषय नसतो त्यावेळेला इतरांची निंदा करून आपल्याला ती स्तुती करावी लागते. वेदांताच्या परिभाषेमध्ये याला अतद व्यावृत्तीनं बोलणं म्हणतात. सरळ आहे. वेदांनी जेव्हा परमात्म्याची स्तुती करताना जमली नाही, त्यामुळे काय केलं? नेती नेती म्हणलं की नाही. न इति म्हणजे काय? म्हणजे इतरांची निंदा करून परमात्म्याची स्तुती करणंच आहे. म्हणजे हे दोन प्रकार झाले. आम्हाला ज्याची स्तुती करायची त्याच्याबद्दल बोलता येत नसेल तर त्याला सोडून इतरांची निंदा करा. निंदा करा म्हणजे हा उपदेश नाही बरं, हा स्तुतीचा एक प्रकार आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. नाही तर तुम्ही म्हणाल महाराजांनी कीर्तनात सांगितलं दुसऱ्याची निंदा करत चला, तसा त्याचा अर्थ नाही. मी आपल्याला उदाहरणानं सांगतो. काय असतं जगामध्ये, तुलना केल्याशिवाय लोकांना कळत नाही हो. तुलना करावी लागते. काही लोकांना तुलनेनंच कळतं, सरळ सांगितलेलं कळत नाही. अहो हे असं आहे हो, पण कशासारखं आहे? मग त्यांना सांगावं लागतं असं आहे. मी गमतीनं एक परवाच मी गाथा मंदिरावर गमतीनं एक दृष्टांत सांगत असतो. काय झालं, ते होळीला काय करतात पक्वान्न? होळीच्या दिवशी पुरणपोळी करतात. पुरणपोळी प्रसिद्ध आहे, सगळीकडे असते. एका बाईने घरामध्ये पुरणपोळी केली, उत्तम कष्टानं केली. नवऱ्याला आवडत होती, सण होता, सगळ्या गोष्टी खऱ्या. नवरा बाहेरून आला, पानावर बसला, गरम 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 पुरणपोळी, खरपूस भाजलेली, तूप वगैरे सोडलेली. अशी उत्तम पुरणपोळी तव्यावरून थेट पानात, तव्यावरून थेट पानात वाढल्याबरोबर बाईचं एक असतं, कष्टानं करते, सगळं खरं आहे, पण तिला त्याचा काहीतरी प्रतिसाद मिळावा, काही पावती मिळावी अशी अपेक्षा असते. पानात वाढल्याबरोबर तिने पहिला प्रश्न, कशी झाली? तो म्हणाला, अगं इतकी गरम आहे, बघितलं तर डोळे जळायला लागले. त्याला खाऊ कुठं? ते म्हणले, नाही पटकन खाऊन बघा ना, कशी झाली सांगा. तो म्हणाला, बघतो. त्याने हात लावला, चटका. आता तव्यावरून पानात आलेली, तूप सोडलेली, ती जास्त तापलेली फुगलेली पुरणपोळी ते उत्तम केली. काही पुरण बाहेर आलं नव्हतं, कुठं काही नाही, सगळं छान. ते हात लावला, चटका बसायचा. त्याने 2-3 वेळेला तुकडा तोडण्याचा प्रयत्न केला, ते जमलंच नाही त्याला. अंतिम विचार, कशी झाली? आता त्यालाही काही कळेना. तो म्हणला, थांब सांगतो. थोडा वेळ गेला, त्याने फू करून कसं बसत थोडं थंड करून एक घास तोडून हातातच घेतला. तेवढ्यात त्याने विचारलं, कशी झाली? तो म्हणला, हाताला चव कळत नसते बाई, चव जिभेला कळते. आत्ता हातात घेतली मी, जिभेवर कुठं ठेवली? मग लवकर खाऊन बघा, लवकर बघून मला सांगा कशी झाली. तो म्हणला, सांगतो. म्हणून तिच्या गडबडीनं, तिच्या आग्रहाखातर तो तोडलेला घास तुकडा त्यांनी तोंडात घातला आणि ते तापलेलं पुरण जे टाळूला चिकटलं, त्याचा ताप फार मोठा असतो. ते पुरण जे टाळूला चिकटतं ना, आयुष्यात पुन्हा पुरणपोळी खावी वाटत नाही. ते टाळूला चिकटलं. हिने विचारलं, कशी झाली? आता कशी झाली त्याला हा करता येईना, करता येईना. हा ते वरून खाली काढायला जीभ लावावी तर जिभेला चटका बसायला लागला. कसं बसत त्यांनी ते खाली काढलं, टाळू भाजला, जिभेवर पुरणपोळी पडली. तिने विचारलं, कशी झाली? त्याला वाटलं उचलावा तांब्या. कशी झाली? थांब ना, खाऊ तरी दे मला, दोन घास तरी खाऊ दे. त्याला काही कळेना. तिचं कशी झाली? मग त्याने कसा बसते फू करून दुसरा घास खाल्ला. तिने विचारलं, कशी झाली म्हणल्याबरोबर त्याने सांगितलं, एकदम सुंदर.
फार सुंदर झाली. एवढं म्हणल्यावर समाधान होईल तिला बायको म्हणतात का? म्हणतात. तो म्हणाला फार सुंदर. ते म्हणाले नीट सांगा ना, नीट खाऊन नीट सांगा ना कशी झाली ते. तो म्हणाला अगं खरंच सुंदर झाली, पाहिजे तर अजून एक घ्या, पण नीट सांगा मला कशी झाली. तो म्हणाला खरंच तुला सांगतो फार सुंदर झाली. आत्तापर्यंत तू खूप वेळेला पुरणपोळी केलीस, प्रत्येक वेळेला तुझी पुरणपोळी चांगली झालेली आहे, पण आजची जी पुरणपोळी आहे ना ती फारच सुंदर झाली. ते म्हणाले नाही नाही मला नीट सांगा बरं, तुम्ही तूप घ्या, पाहिजे तर अजून चमचा भरभरून, जरा नीट सांगा मला कशी झाली. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मग तो म्हणाला इतकी सुंदर झाली की अशी पुरणपोळी माझ्या आईलाही जमत नाही. ती म्हणली हां आता जमलं मला, आता समाधान झालं. म्हणजे काही वस्तूची वर्णनं तुम्हाला तुलनेत केल्याशिवाय जमतच नाही हो, जमत नाही. याच्याकरता तुकोबारायांनी दोन्ही पद्धतीनं ही स्तुती केली. तुकोबाराय म्हणतात संतांची स्तुती दोन्ही पद्धतीनं सांगतो. संतांच्या गुणांचंही चिंतन करतो, संतांच्या स्वरूपाचंही चिंतन करतो, संतांच्या हेतूचंही चिंतन करतो, संतांच्या कार्याचंही चिंतन करतो आणि संतांच्या उपस्थितीत संतांच्या अंतःकरणाचंही चिंतन करतो. तुकोबारायांनी या अभंगामध्ये संतांची स्तुती 4 प्रकारांनी केली. एक संतांच्या गुणांची स्तुती, एक. दुसरं संतांच्या कार्याची स्तुती, 2. तिसरं संतांच्या हेतूची स्तुती आणि चौथं संतांच्या अंतःकरणाची स्तुती. 4 पद्धतीची स्तुती आहे. ऐका, या 4 पद्धतीनं स्तुती का करायची? कारण याच्यापेक्षा 5वा प्रकार संतांच्या बाबतीत नसतो म्हणून. वस्तूचं वर्णन तुम्ही कसं करा? 4च प्रकारानं करतायत. वस्तू जर जड असेल तर तिच्या उत्पत्तीचा हेतू सांगा, वस्तूची स्तुती होते. वस्तू जर चेतन असेल तर तिच्या ठिकाणी असणाऱ्या गुणसंपदेचं वर्णन करा, वस्तूची स्तुती होते. वस्तू जर चेतन असेल आणि जीवरूपात आलेली असेल तर तिच्या कार्याची स्तुती करा, वस्तूचं वर्णन होतं. आणि वस्तू जर चेतन असेल, जीवरूपात आल्यासारखी दिसत असेल पण व्यापक अंतःकरणाची असेल तर तिच्या अंतःकरणाची स्तुती करा, वस्तूचं वर्णन होतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबारायांनी 4 पद्धतीनं स्तुती केली. मी थोडक्यामध्ये त्याचा खुलासा करतो, वेळेची मर्यादा आहे, 8:45 झालेत, 7 ते 9 वेळ दिली आपण. हां 9:30 नाही, एवढं लांबवत नाही, माझ्या जवळचं पुरलं पाहिजे का नाही मला. संपत आलं. 4 पद्धतीनं मी थोडक्यामध्ये सांगतो. काय असतं, तुमच्या माझ्याकरता तुकोबारायांना जेव्हा स्तुती करावी लागते तेव्हा तुकोबाराय ती स्तुती तुलनेनं करतात. कारण आपण नेहमी आपल्या परमार्थाचं चिंतनसुद्धा तुलनेने करत असतो. आपण नेहमी आपल्या परमार्थाची तुलना आपल्या संसाराशी करतो. संसारात हे आहे, परमार्थात असं नाही. संसारात दुःख आहे, परमार्थात दुःख नाही. संसारामध्ये येणं जाणं आहे, परमार्थात येणं जाणं नाही. संसारामध्ये अमुक अमुक आहे, परमार्थामध्ये तमुक तमुक आहे. आपण नेहमी आपला संसार आणि आपला परमार्थ हा तुलनेने विचारात घेत असतो आणि सामान्य जीवाला तुलना करते. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात. कारण का? एक लक्षात घ्या, वर्णन होत नाही ना त्यावेळेला मग आपल्याला कुठे ना कुठेतरी अलंकाराचा आधार घ्यावा लागतो. ऐका, मी थोडं स्पष्ट बोलतो. व्याकरणामध्ये अलंकरण उद्धरावे जन जड जीव या सगळ्यांच्या उद्धाराकरता एका वाक्यात बोलून जातो. ज्ञानोबारायांनी हरिपाठ सांगितला, जनाचा उद्धार. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, जडाचा उद्धार. आणि ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवला, जीवाचा उद्धार. विठ्ठल विठ्ठल.